हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून बरेच विद्यार्थी मला कॉल मेसेज करत होते की सर CHOची अपडेट काय आहे आम्हाला सांगा. ओके, ही जी स्क्रीनशॉट आहे हा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच चॅनलवर तुम्ही बघितला असेल. ओके, मी सुद्धा बघितला. ओके, बट कुठेही व्हॅलिड असं माहिती मला मिळाली नाही. बट त्यानंतर ही जी PDF सर्क्युलेट झाली, ओके, यानुसार बऱ्याच ठिकाणी या बरेच जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा मी कॉन्टॅक्ट केला. त्यानंतर माहिती पडलं की 5 मेला एक सुनावणी आहे, जे की त्या सुनावणीमध्ये आपल्याला एक चांगली माहिती म्हणजे जो स्टे आहे, जी स्थगिती आहे या भरतीवर CHO भरतीवर, ती हटण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहे. त्यामुळं एक तुमच्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे. ओके, सो प्लीज पॉझिटिव्हली घ्या. याच्यामध्ये कुठलंही मला असं माझे सबस्क्रायबर वाढले पाहिजे या व्हॉटएव्हर असं माझा याच्यात उद्देश नाही. फक्त बऱ्याच विद्यार्थ्यांना काही माहिती नाही आहे, त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवतो. बघा, या व्हिडिओमध्ये काय दिलेलं आहे की CHO भरती न्यायालयीन लढ्यात सदर केस राज्य सरकारने ओके जबाब दाखल केला असून त्यामध्ये केंद्राच्या पॉलिसीमध्ये जे BHMS CCMP डॉक्टर नाहीत म्हणून घेण्यात आले नाही असे म्हटले आहे. केंद्र सरकारने 18 डिसेंबर रोजी CHOसाठी आपण अपात्र आहोत की नाही यासाठी टास्क फोर्स गठीत केली. त्या समितीचा अहवाल अद्याप कोर्टासमोर आलेला केंद्र सरकारने समितीचा अहवाल सादर न करता जबाब दाखल केला असून त्यांनी 2019च्या जुन्या अहवालाचा संदर्भ देऊन बोलायला काहीच राहिले नाही म्हणून काहीतरी बोलावं असा तो जबाब आहे. सदर जबाब विरोधात आणि टास्क फोर्स समितीचा अहवाल सादर करण्याच्या संदर्भात तथा केंद्र सरकारवर न्यायालयाचा अवमान झाला आहे याबद्दल पटवून देण्यासाठी वकिलामार्फत एक छोटासा रिजॉइंडर पिटिशन अफिडेविटवर दिनांक 7 एप्रिल 2026ला कोर्टमध्ये दाखल केला आहे. सदर अफिडेविटवर दिनांक 5 मे 2026 रोजी सुनावणी होणार आहे. ओके, बघा, तर टास्क फोर्स जो समिती आहे त्याचा अहवाल सादर झाल्याशिवाय ओके कोर्टचा जो निर्णय असणार आहे तो अर्धवट असणार आहे. त्यामुळे वकिलामार्फत समितीच्या अहवालसुद्धा मागवलेला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार CHO पदभरती व स्थगिती असून कोणत्याही परिस्थितीमध्ये ती निर्णयाशिवाय तरी उठणे शक्य नाही. कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या माहितीकडे लक्ष देऊ नका. एक शेवटी न्यायालयाच्या निकालानंतर पदभरतीवरची स्थगिती निघेल व पदभरतीसाठी लागणाऱ्या सगळ्या विभागाच्या मान्यता घेऊनच पदभरती निघाली आहे. त्यामुळे CHO भरती होणारच आहे. आता बघा, याच्यामध्ये मोठी जर सांगायचं राहिलं तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके, हे एक BHMS ग्रुपवर आलेलं पत्र आहे. त्यामध्ये यांनी सरळ सांगितले की सर्वात पहिलं स्टेट जे महाराष्ट्र शासनाने या महाराष्ट्र NHMनी याच्यावर उत्तर दिलं होतं की बाबा 2019मध्ये जे केंद्र शासनाचे नियम आहे त्यानुसारच आम्ही ही भरती चालवलेली आहे. यामध्ये BHMS डॉक्टर इन्व्हॉल्व होणार नाही. त्याच्यामध्ये कुठेही यांचं म्हणजे ॲड ऑन करण्यासाठी कुठलीही प्रोव्हिजन नाही आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर काय झालं की केंद्र सरकारला आपण जबाब मागितला. 18 डिसेंबर 2025 रोजी केंद्र सरकारने एक टास्क फोर्स गठीत केली. त्याच्यामध्ये की BHMSला ॲड करायचं की नाही करायचं याबद्दल याच्यामध्ये एक टास्क फोर्स नेमून करून आपल्याला एक अपेक्षित होतं की एक परिपत्रक कोर्टाला येईल. बट केंद्र सरकारने काय केलेलं आहे की डिरेक्टली त्यांनी जो अहवाल आहे तो लिखितमध्ये सादर केला नाही. त्याऐवजी त्यांनी फक्त जुना संदर्भ सांगितला म्हणजे तोंडीद्वारे. ओके, तर यामध्ये त्यांनी काय सांगितलं 2019चा संदर्भ दिला आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही 2019चा जो नियम आहे त्याच्यानुसारच भरती चालू आहे आणि याच्यामध्ये आम्ही BHMSला ॲड ऑन करू शकत नाही. त्यामुळे मग BHMS असोसिएशनने काय केलं की 7 एप्रिलला एक नवीन पेटिशन जाहीर केलं. ओके, रिजॉइंडर पेटिशन म्हणतो, आपला अतिरिक्त अर्ज दाखल केला की बाबा आम्हाला केंद्र सरकारची एक कॉपी हवी. या जी कॉपी आहे ती कोर्टमध्ये सादर व्हायला पाहिजे असं तोंडी वाटे सांगून हे याच्यामध्ये काही राहिलं नाही वगैरे हे म्हणणं योग्य नाही. त्यामुळं 7 एप्रिलला त्यांनी अर्ज दाखल केला. आता याची जी सुनावणी आहे आणि सोबतच जे BHMS असोसिएशनचे जे हे आहेत जे वकील आहेत त्यांनी केंद्र शासनाचा जो अहवाल आहे लिखित अहवालसुद्धा मागवलेला आहे. तर त्यावर जी सुनावणी असणार आहे 5 मेला होणार आहे. ओके, म्हणजेच जोपर्यंत टास्क फोर्स समितीचा रिपोर्ट प्रस्तुत होणार नाही कोर्टामध्ये तोपर्यंत अंतिम निर्णयसुद्धा कोर्ट देणार नाही. ओके, त्यामुळं CHO भरतीवर अजूनही स्थगिती आहे. बट एवढं आहे
की 5 मेला 100% तुम्हाला काहीतरी एक मोठा निर्णय बघायला मिळेल की BHMS ॲड होऊ शकते की नाही होऊ शकत. आता तोंडीद्वारे त्यांनी सांगितलं BHMSला ॲड होणार नाही, बट जोपर्यंत आपल्या लिखितमध्ये काही येत नाही तोपर्यंत आपण अजूनही काही गृहीत धरायचं नाही, होणार की नाही होणार. ओके, तो म्हणजे तुम्ही टिल 5 मेपर्यंत वाट बघा. 100% एक चांगला निर्णय आपल्याला बघायला मिळेल. आणि हे CHUची जी भरती आहे ना, सगळे नियमावली धरूनच करण्यात आलेली आहे, त्यामुळे ही भरती होणारच आहे. हां, थोडा वेळ लागू शकतो, 1 या 2 महिने जाऊ शकतात, बट 100% हे भरती होणार आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवा. ओके, फक्त BHMS ॲड होणार की नाही होणार आणि हे स्थगिती जाणार की नाही हे आपल्याला 5 मेलाच कळणार आहे. कारण 5 मे नंतर अख्खा मे महिना हे हायकोर्टाची सुट्टी असते. मग त्याच्यानंतर हायकोर्ट डायरेक्टली जूनमध्ये ओपन होत असते. तर मे बी आपण असं समजू 5 तारखेला आपल्याला एक चांगला निकाल हायकोर्टाचा बघायला मिळू शकते. सो धन्यवाद. व्हिडिओ बघा व्यवस्थित. ओके, प्लीज आवडला असेल तर लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. ओके, आणि ह्या व्हिडिओच्या मार्फत मला फक्त तुम्हाला माहिती द्यायची आहे. ओके, आपल्याला एकदम व्हॅलिड आणि विश्वास ठेवणारेच जे सबस्क्रायबर हवेत. ओके, त्यामुळं ज्यांना पटतं त्यांनीच लाईक करा, शेअर करा, बट कुठलंही असं मला कुणाला दुखवायचं नाही आहे या व्हिडिओद्वारे. ओके, जस्ट माहिती पुरवायची आहे. जे बरेच विद्यार्थी गोंधळून गेलेले आहे, होणार की नाही होणार, एवढे दिवस झाले, काय झाले, 7-8 महिने होऊन गेलेत. ओके, सो धन्यवाद, बाय.